ज्येष्ठ समाजवादी नेते माजी आमदार डॉक्टर कुमार सप्तर्षी यांचं निधन. पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार. ज्येष्ठ समाजवादी नेते, पुरोगामी विचारवंत युवक क्रांती दलाचे संस्थापक आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉक्टर कुमार सप्तर्षी यांचे निधन झाले. 85व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि त्यांना मधुमेहाचा त्रास होता. अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना पुण्यातील एरंडवणे येथील खाजगी रुग्णालयात नेले होते. मात्र उपचारापूर्वी त्यांची प्राणज्योत मालवली. डॉक्टर कुमार सप्तर्षी हे महाराष्ट्रातील एक प्रमुख पुरोगामी विचारवंत होते. लोकशाही मूल्यांचा आग्रह धरत असताना सामाजिक न्यायाच्या लढ्यात ते कायम अग्रेसर असत. विधिमंडळ सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. आपल्या कार्याची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या निधनानंतर समाजवादी विचारवंत, पत्रकार आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. कुमार सप्तर्षी यांचा मुलगा कबीर सप्तर्षी इंग्लंडहून आल्यानंतर सोमवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील, अशी माहिती निकटवर्तीयांनी दिली आहे. सोमवारी सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी कोथरूडमधील गांधी भवन येथे ठेवलं जाईल. त्यानंतर अंत्यसंस्कार होतील, अशी माहिती मिळते आहे. ब्युरो रिपोर्ट, SVN मराठी, पुणे.